गुड मॉर्निंग सगळ्यांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्ते, नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र. आणि हेच आज झाले आम्हाला 8 दिवस येऊन नाशिकवरून मुंबईला यायला. तर आम्ही सगळे आता चाललो आहे नाशिकला, निघणार आहे आता थोड्या वेळातच. आमचं सगळं आवरून झालेलं आहे. आता आम्हाला इथे येऊन 8 दिवस झाले. डिलिव्हरी मुलीची चांगली झाली, व्यवस्थित झाली. बाळ पण चांगलं आहे, बाळाची आई पण चांगली आहे. सगळं आता माझ्या ताईच्या घरामध्ये जे आहे रुटीन तिचं ते बसलेलं आहे. आता आम्ही जाणार आहोत आज नाशिकला, कारण की आमचे आहेत कामं. असं कामं नसतं तर थांबलो असतो, पण आता प्रत्येकाला आपापली कामं असतात, त्याच्यासाठी जायचंच आहे. मुलांचं पण आपापले कामं असतात. तर आम्ही सगळे म्हणण्यापेक्षा मी, माझे दोन्ही मुलं, आम्ही निघतो आहे आता आणि नाशिकला जातो. माझे आई वडील आणि मावशी इथेच थांबणार आहे, ते नंतर येतील. माझे आई वडील तर इकडेच राहणार आहे. आता मावशीला जेव्हा जायचं असेल तेव्हा मावशीला ते माझी आई सोडवायला जाईल तिला. आणि बाकीचं तर सगळं आता रुटीन त्यांचं माझ्या बहिणीचं बसलेलं आहे. तिने मालिशवाली बाई पण लावून दिली आहे, स्वयंपाकाला बाई आहे, घरातले कामाला पण बाई आहे. फक्त मुलांची देखरेख तिला करायची. आणि तिच्यासोबत तशी आई आणि मावशी आहेच माझी, आणि वडील पण आहेत. तर आता मी जाते. माझी पण जायची इच्छा नाही आहे, पण मग जावं लागेल, कारण की आपापले घरातले कामं पण आहे, बाहेरचे पण कामं आहे, मुलांना त्यांचे कामं आहेत. त्याच्यामुळे आता आम्ही निघतो आहे. आणि तर जसं आता मी मुंबईवरून नाशिकवरून मुंबईला येतानाची जर्नी तुम्हाला दाखवली, शेअर केली, तशीच आता मुंबई ते नाशिकला जातानाची मी प्रवास कसा होतो, काय करतो, काय खातो, कसं मजा करतो, ते सगळं तुम्हाला शेअर करेन. तर मी तुम्हाला सगळं शेअर करेनच की आम्ही काय करतो आहे. तसं तुम्हाला बघत राहा कंटिन्यू माझे ब्लॉग, जे मी तुम्हाला शेअर करते, दाखवते. आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल त्यांनी. तर चला, तुम्हाला मी कंटिन्यू व्हिडिओ दाखवते. आता आम्हाला निघायचं आहे, तर मी रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते. तर आमचं आता घरी जायचं आगमन झालेलं आहे. आम्ही आता नाशिकला निघालो आहे. आता इथे आहे पाऊस, तर आमची अजिबात जायची इच्छा नाही आहे, पण आता घरी पण कामं आहेत आणि मला पण कामावर जायचं आहे आणि मुलाला पण त्याचं काम आहे. आणि आमच्या आईने आम्हाला निघता निघता परत काजळ लावलंय. आता आज पण काजळ लावलंय. आई आहे इथे, आहे आई पण इथेच राहणार आहे माझ्या बहिणीकडे. मावशी पण आहे, मावशी पण इकडेच राहणार आहे माझ्या बहिणीकडे. ते बाळासाठी राहतात ते दोघी जणी. माझे वडील पण इथंच आहे. तसं आम्ही लगेच पुढच्या शनिवारी किंवा रविवारी येतो. आता आमचं येणं जाणं चालूच राहील बाळासाठी.
इथे उतरतोय. पाय लांब ठेव. हा उतरते बेटा मी. ते काय आहे? आणि ते काय आहे? हा? ओवा पडला माझ्यावर. सगळं ओवा पाडला गाडी. जाऊ दे मी घेते साफ करून. बस थोडं. कुठं आलो आपण? कोणतं होतं? मॅकडॉनल्ड्सला आलो. गौरी आहे मॅकडॉनल्ड्सला सांगू सगळ्यांचं. काय बोलायचं? मॅकडॉनल्ड्सला आलो. काय बोलायचं म्हणजे कुठल्या हॉटेलला उतरलोय आपण? मॅकडॉनल्ड्सला उतरलोय आधी खाण्यासाठी आणि वॉशरूमला जाण्यासाठी दिसतंय. तर आम्ही आता इथे थांबलेलो आहे वॉशरूमला जाण्यासाठी आणि मॅकडॉनल्ड्स आहे तर इथे काहीतरी खाऊ आम्ही आणि खाऊन पिऊन मग आता पुढे निघू नाशिकला जायला. जवळपास आम्ही आता अर्धा रस्ता पार केला आहे, अर्धा रस्ता बाकी. तर आता आम्ही पहिले वॉशरूमला जातो, फ्रेश होतो आणि मग काही जे खायचं ते खातो. मॅकडॉनल्ड्सला बसतो, काहीतरी खातो आणि मग निघतो. पुढचा व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला, शेअर करते. चला. गौरी ट्रेन बस. मला वाटलं तू घेतीये. पुढं येत नाही ते आपल्या. पुढं आली गाडी. नाही मला झूम करता नाही नाही. तुला तो घ्यायला पाहिजे होतं ना, घेतलं नाही काही नाही. मुलांना
हे आपण आहे ना बाबी मंदिर.
इथपर्यंत काय केलं खटखट करायला लागतं तुला माहित नाही काय समजायला तुला कसं समजत किती भारी आहे रे काल मी ताईला दाखवला आता व्हिडिओ असं असं खाली आले मध्ये लोक तो कलरफुलच करतात एवढं कलरफुल नाही करायचं थोडं कमी आल्या नाशिकला पोहोचला होता आम्ही आमच्या नाशिकला घरी डोकं दुखतंय हा खाल्ल्यावर होईल बरं ते तुला भूक लागली भूक लागली का तिचं डोकं दुखायला लागतं रे बेटा मम्मा उलटी नाही ना होणार झालं ना आता SM आलं बघ इथं उतरू आपण जेवायला झालं खाऊन घेतलं नाही डोकं दुखत तिचं खाल्लं नाही का तिचं खरंच डोकं दुखतं आता आम्हाला गौरीला खूप भूक लागली म्हणून आम्ही जेवायला आलो हे आहे हॉटेल हॉटेलचं मी तुम्हाला नाव दाखवते पॅक करून इथं छान हॉटेल मिळतं आम्ही येतो नेहमी इथे हॉटेल असं हे हॉटेल आहे आणि हे आहे नाशिक तर आम्ही आमच्या नाशिकमध्ये पोचलो आहे आणि आता जातो आहे जेवायला इथे गौरी आहे आणि वरती आहे हॉटेल खाली नाही बसणार वरच बसू हॉटेलात आणि आम्ही गेलाय गाडी पार्क करायला माझ्या मुलाचं नाव आहे भावेश त्याला लाडाने आम्ही बॉबी बोलतो आला का ग चल ना ये माझी तुला आता आम्ही चाललो हॉटेलमध्ये दाखवते हॉटेलमध्ये आम्ही काय खातो ते तुम्हाला तर आमचं मुंबईवरून नाशिकला यायचा प्रवास खूप जास्त काही शूट केला नाही आहे थोडा थोडा जो पण काही शूट केला आहे तो दाखवेन तुम्हाला चिकन चिली ड्राय हां ड्राय अजून काही सांगायचं आहे का हां मग सांग ना तू काय तुला सांग चालले
त्यांचा दाल तडका पण चांगला असतो. घे ना मग घे, आपण खाऊ दोन माहिले. काय सांगू, फ्राय का तडका? तुला जे आवडतं ते. तुला नाही घेतलं मम्मानी? डोकं दुखतं, पी ना ते थोडंसं, जरा बरं वाटलं. घे रे बेटा, काय घ्यायचं होतं? हां बाई, हे ओरिजिनल आहे तर बघतो. आम्ही जेवायला आलो रे आता, घरी जायच्या पहिले, आणि घरी गेल्यावर मग आम्ही डायरेक्ट झोपून घेणार. घरी गेल्यावर काही बनवायचं ताण नको म्हणून जेवण करूनच घरी जाणार आहे. हे आहे आमच्या इथलं नाशिकचं हॉटेल. आणि दाखवू का तुला? इकडे 2 मिनिटं. त्यांचं काय आता थोडंसंच बाकी, 5 मिनिटांनी येईल आपलं घर. आता 1 हप्त्याने घरात प्रवेश करतोय. गौरी झोपून गेली. जेवढा होता होईल तेवढा आराम करायचा प्रयत्न गौरी पूर्ण करते, करतच राहते. आणि आता आमचं घर आले, आम्ही थोड्या 5 मिनिटातच उतरणार आहे आता. गौरी भाजीला येशील का नंतर? हा, सकाळी नको, आताच मीच घेऊन टाकते. अर्जंटमध्ये कोथिंबीर, मिरच्या, अद्रक तेवढं तर घे. परत एकदा वरती गेल्यावर नाही कंटाळा करतो मग यायचं. काय नको ते झेट, काय कोथिंबीर त्या करंकडनं घेऊन टाक ना लगेच. मी उतरू का इथं? घेऊ नका 5 मिनिटात. बरं, गेटच्या मध्ये घे बाबी तू, मग मी घेते. कोण होतं? आताच आम्ही मुंबईवरून नाशिकला पोहोचलो. येताना आम्ही खूप ट्रॅफिक होतं, तर आम्हाला हळूहळू येता 7 वाजले. तसे 2 वेळेस आम्ही ब्रेक घेतला. एकदा आम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये थांबलो बर्गर खाण्यासाठी, आणि परत नाशिकच्या अलीकडेच एक हॉटेल होतं, तिथे जेवण्यासाठी पण थांबलो. कारण की घरी येऊन मग थकवा येतो आणि जेवण बनवायचं, परत हे सगळं काम तर घरच्या ज्या मुख्य आई असतात त्यांना करायला लागतं, जसं की मला करावं लागलं असतं. म्हणून मी येतानाच मुलांना सांगितलं होतं जेवण वगैरे करूनच चला, म्हणजे जेणेकरून घरी गेल्यानंतर मला स्वयंपाक करायला लागणार नाही. कारण की बाहेरून कुठूनही आलं तर प्रवास करून आल्यानंतर डायरेक्ट आपल्याला फ्रेश होऊन झोपायची इच्छा होते. तर आता आमचं काहीच करायचं नाही आहे. तसंच जसं तुम्ही बघताय की आता मी फक्त दूध आणलं आहे, दुधात तापवायला ठेवलं आहे गॅसवरती, आणि मुलांना आता फ्रेश होऊन त्यांना पण झोपायला लावते, आराम करायला लावते. थोड्या वेळाने परत जर काही कोणाची खाण्याची इच्छा असेल तर मागवतील ते. पण आता माझं तर झालं आहे खाऊन पिऊन, आणि गौरीचं पण झालं आहे. गौरी गेली आता फ्रेश व्हायला, आता मी पण फ्रेश होते. आणि हा व्हिडिओ इथेच मी एंड करते. जसं की नाशिक ते मुंबई आणि मुंबई ते नाशिकचा प्रवास, आणि माझ्या बहिणीकडे गेल्यानंतर आमच्या बाळाची येणारी एंट्री कशी होती, मुलीचं कसं सिझर झालं, आम्ही काय काय केलं, कसं त्याच्या 5वीचं आम्ही जे आपल्याकडे 5वी पुजतात, जिवती बोलतात त्याला, ते जिवतीचं कसं आपण पूजन करतो, गळ्यामध्ये बांधतो लहान मुलांच्या. आणि साधीच पूजा होती, घरातल्या घरातच होती. आम्ही जास्त काहीच तामझाम केलेला नाही आहे. आम्ही जसं की मी, माझी बहीण, माझी आई, माझी मावशी, गौरी, आमचे सगळे मुलं, आम्ही सगळेजणं राहूनच आम्ही एक छोटीशी पूजा केली, आणि त्या मुलाच्या पूजन करून ते गळ्यामध्ये बांधलेली आहे. ही छोटीशी पूजा करून आम्ही सगळं समाप्त केलं आहे. तर तुम्हाला नाशिक ते मुंबई आणि मुंबई ते नाशिक अशा ह्या सगळ्या छोट्या छोट्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तर नक्कीच माझे व्हिडिओ बघा. आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. जास्त बोलताना चुकत असेल तर समजून घ्या.